डाकू येत आहे. सगळे तयार. Citizen, my enemy is. Citizen, where is? काय बोलला? अरे थोडं तरी इंग्रजी शिकून घे. मी म्हणतो आहे ते शहरी आपले शत्रू आहेत. सिटीजन वेअर इज म्हणजे विचारतोय शहरी कुठे आहेत. अरे गावकऱ्यांनो, तुमचं भलं यातच आहे की सांगून टाका. माझा राग वादळासारखा आहे. आला तर तुमचा सुख आनंद सगळं हिरावून नेईल. ओके, नो आन्सरिंग मशीन. अँगर कमिंग इन. बर्न विलेज. काय बोलला? अरे मी म्हणतोय गावाला आग लावा, राख करून टाका. हल्ला करा. लाटलं नाही, सोडा हो. एवढ्या मुश्किलीने पकडलं होतं, सोडायला का सांगितलंस? चला इथून. तू वाचवायला आला आहेस पोपटा? ए चिंगीच्या बाबा, हे काय ही 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 करतोयस? साईज पाहून कन्फ्यूज नाही व्हायचं, कळलं काय?
इथे ये. गनचं वजन उचलू शकत नाहीस आणि लोकांना लुटतोय. मनाचं वजन कसं उचलशील घे. Air is walking through red chilies. काय बोलला? अरे मी म्हणतो आहे हवा वाहते आहे मिरची उडवा. What are berries? Red chilies. काय बोलला? अरे मी म्हणालो पाण्यात मिरची आहे खूप तिखट लागतंय मला. येस इज हो इज ठीक आहे. आज कुणीही निसटून जाता कामा नये. स्प्रिंट. काय बोलला? अरे मी तुला पळायला सांगतोय. पण त्याच्यासाठी तर तुम्ही रन म्हणता ना. जोरात पळायला सांगतोय. आता चल. चा पाठलाग करा. नाही नाही काही फायदा नव्ह. ते डोंगरांच्या मध्ये जाऊन लपतील. आपल्याला त्यांना पकडून जेलमध्ये टाकायचंय. दिवस मावळतोय. उद्या सकाळी त्यांच्या अड्ड्यावर हल्ला करून आपण त्यांना पकडूया. हो, हा प्लॅन सुद्धा चांगला आहे. हे तया आज गावाच्या गल्ली गल्लीत विजयी उत्सव साजरा होईल. पहिल्यांदाच डाकू लुटून नाही मार खाऊन गेल्या. त्या फिरंगीला इतकी पिसं मारलीत की जेव्हा जेव्हा बसेल ना तेव्हा माझी आठवण त्याला नक्की येईल. कळलं काय? राक्षसांनी सरदाराचा मोर बनवला. आता तर हे पळताना असं वाटतं की टेक ऑफ करतील की काय. लिव्हिंग नॉट. काय बोलला? सोडणार नाही. हो नक्कीच सरदार. माझ्याकडे एक खूप छान प्लॅन आहे. इज आहे. हा, सरदार त्या लोकांना गावातल्या अस्वलाने इथे आणले. आपण त्या अस्वलाला किडनॅप करायचं आणि बदल्यात त्या शहरी लोकांना त्यांच्याकडून मागूया. धंद्याचा नियम आहे सरदार. या हाताने घ्या आणि त्या हाताने द्या. पण ते का मान्य करतील? मान्य का नाही करणार? गावकरी अस्वलाचा खूप मान ठेवतात आणि शहरी लोक अस्वलाच्या पुतण्याचे मित्र आहेत. ते अस्वलाला सोडवण्यासाठी काहीही करतील सरदार. अस्वल यू गॉन. काय बोलला? अरे अस्वला तू तर गेलास. समजलं. ए मिशीवाल्या, मी काय सांगते ऐक. आपल्याला हरवण्याच्या आनंदात गावकरी उत्सव नक्कीच साजरा करतील आणि आपण दोघं तिथूनच अस्वलाला उचलून आणूया. हा उत्सव त्या लोकांचा शेवटचा उत्सव असेल सरदार. ते बघ तिथे.
हे दया म्या फिरंगी हाय. फिरंगी जा इथून, नाही तर कपडे पिळतात तसा पिळून काढीन तुला. आपल्याला काही करून स्टेजवर जावं लागेल. कम हिअर. मी डाकूंचा सरदार हाय, खूप असरदार हाय. तू चाकू तर म्या तलवार हाय. काय ग कांबळा पांघरून का आलीस? खूप थंडी वाजत होती. होय, आमची इंग्रजी व्ही असते, समजलं? या आधी तुझ्या आयुष्याची पंती विजवायच्या आत. निघून जा सगळ्यांनी इथून. मी तर टोळीत सामील झाले तेव्हा वडिलांच्या आशीर्वादाशिवाय माझ्याकडे काहीच नव्हतं. आज माझ्याकडे बंगला आहे, वडील आहेत. लोक बेलन देवीच्या नावाने थरथर कापतात. बेलन आहे मी, बेलन. मग काय तुझ्याकडून लाटून लाटून पुऱ्या बनवायच्या? दुकानातली सारी पानं संपून टाकूया, या गावाचं नामोनिशान मिटवून टाकूया. तो धमकी देतोय, मारा रे याला. अरे पा फिरंगी तर एका फटक्यातच बेशुद्ध पडला. घेऊन जा आणि या फिरंगीला गावाच्या बाहेर फेकून द्या. थांब, मीच तुझी मदत करतो. थांबा, फिरंगी माझ्यासोबत जाणार. असा कसा तुझ्या सोबत जाणार? मी मारलं म्हणून मी घेऊन जाणार. असं असंय वय, दाखवतोच तुला. नाही, याला मीच घेऊन जाणार. सोड रे याला दुर्जना, याला कुणालाही नेऊ देणार नाही. फिरंगी आमच्या सोबत आला होता आणि आमच्या सोबतच जाणार. नाही, याला मीच.